बानू, मला तुझं म्हणणं पटतंय, परंतु हे देखील सत्य आहे की महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्त मला गडावर जाणं हे अनिवार्य आहे. ह्या वेळेला महाशिवरात्रीचा उत्सव हत्त झाला तर नाही चालणार का देवा? परंतु बानू, हे कसं शक्य आहे? का नाही देवा? तुम्ही जिथं असाल तिथं लोक तुमच्या दर्शनासाठी येतात. मग तुम्ही हत्त असला काय आणि गडावर असला काय, तुमचं दर्शन होणं हे महत्वाचं. बानू, आता मी तुला कसं समजावू? गडावर केवळ माझ्याच नाही तर म्हासेच्या दर्शनासाठी देखील लोक येणार आहेत. पाहिजे तर ह्यो समजा वाडा सजीवतो आम्ही, हा? आणि तुमच्या दर्शनाला जी लोक येतील का नाही त्यासनी काय पाहिजे काय नको समजायची तयारी करतो आम्ही. तुम्ही नुसतं वय म्हणा, आम्ही लागलीच तयारी लागतोय बघा. वयजी. बानू, ए बानू, अगो बया, आजा पाणी आलं. ये की ये. वय वय, आणि इकडे. ते दिसाना आलं रे. ये ये ये. देवा, शुभम भवतु. देवा, तुम्ही हत्त हायसा हे ठाव नव्हतं बघा. तुमचं दर्शन झालं हे भाग्यच आमचं. अजून काय हो? अशामेळ, जेजुरी तुझे स्वागत आहे. आता महाशिवरात्र आहे, तेव्हा तुमचं दर्शन घ्याय हात आलो म्या. काय ग बानू, आणि तुम्ही समजे असं गप कशा पायी हायसा? मी सांगतो. बानूचं असं म्हणणं आहे की मी इथेच थांबावं, जाऊच नाहीये. मला वाटलं होतं की आता समज बरं असेल, पण म्या जाण्या अगोदर जसं होतं तसंच आहे. वय, माझं इतकंच मागणं आहे का देव जसं गडावर असतात तसं त्यांनी हत्त भी राहावं. यात काय चुकलं आहे माझं? बानू, तुझ्या हे कसं ध्यानात येत नाही की महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्त सर्वजण गडावर येणार? आम्ही बी त्याच्यासाठीच आलो या देवा. महाशिवरात्रीला तुमचं दर्शन व्हावं हीच आमची बी इच्छा आहे. होय ना, मग मी इथे कसं थांबू? देवा, लहान तोंडी मोठा घास घेतोया. मला जे आहे ते बोलावं असं वाटतं बघा मला. देवा, आता गडावर तुमचं दर्शन घ्या लोक येणार आहेत, म्हणजे आम्ही बी त्याच्यासाठीच आलोया. पण काय अशामेळ? अशामेळ निसंकोचपणे बोल. देवा, बानू जे म्हणतीया ते चुकीचं नाही बघा. तुमच्या संग लगीन झाल्यावर संसाराचं सपन बघितलंय माया पोरीनं. अशामेळ, तिचं म्हणणं अनुचित आहे असं माझं नाही म्हणणं. मग या वेळेला तिचं मागणं मान्य करायची. अशामेळ, एक पिता म्हणून बानूचं म्हणणं तुला मान्य आहे हे मी समजू शकतो, परंतु ते मला मान्य नाही हे देखील एक सत्य आहे. मला गडावर जाणं हे क्रमप्राप्त आहे. पर ह्या वेळेला मी तुम्हाला नाही जाऊ द्यायची देवा. रंगा, जी, माझ्यासाठी तुला एक कार्य करायचे आहे. सांगा जी. गडावर जाऊन प्रधानजींना निरोप द्यायचा आहे. प्रधानजीसनी? होय, त्यांना असा निरोप दे की मी त्यांना इथे बोलवलं आहे. जी.
हो पाहुणं. कुठं चाललायसा? ते वर्धनजीसनी भेटायचं होतं. अर्धांचीच नाही. अहो पर आमासने सांगायचं, गडाची काय रीती भाती आहे ती. नव खरं आहे तुमचं, पर तुम्हासनी तसं सांगता याचं नाही. महत्वाचं काम आहे. आता महत्वाचं काम म्हणजे काय? चोडप्पा, काय झालं? अ, असे थांबला का आहात? मी येतो. अहो पर सांगून तरी जावा, कुणाचं काम हाय काय हाय? ते देवांचा सांगावा आहे. पण देव तर बानूबाईच्या वाड्यावर आहेत ना? होय होय. मग कोणासाठी आहे संदेश? नाही म्हणजे देवांचा सांगावा आहे परदाजीसनी. येतो मी. तुम्ही बानुवाड्यातून आला आहात ना? जी. ते देवांचा संदेश घेऊन आले आहेत, प्रधानजींना सांगायला आले. काय संदेश आहे देवांचा? जी देवासनी आता लगेच गडावर येता याचं नाही. जी मी येऊ का? श्री खंडेरायांच्या संदर्भात काहीतरी वार्ता गडावर आली आहे असं मला जाणवतंय. आत यावं का? जी ये. तू आणि इथे? होय जी. ते सांगावा आहे देवांचा. काय संदेश आहे? जी देवांनी तुम्हासनी बोलिवले. का? काय झालंय? जी आता कसं सांगू मला कळना झालंय. जे काही असेल ते सांगावं. जी बानू देवासनी गडावर येऊ देत नाही. म्हणजे तिचं असं म्हणणं आहे का देवानी अजून काही दिवस ततर राहावं. काय झालं आहे बानूला? असं का वागते आहे ती? रंगा, तू ये आता. श्री खंडेरायांना माझा संदेश दे की मी येतो तात्काळ तिथे. जी येतो मी. मी ऐकते आहे ते खरं आहे का? श्री खंडेरायांचा संदेश आला आहे, तेच ना? हो, पण काय संदेश आहे ते मला कळेल का? देवी, आपण रागवू नये. परंतु बाणाईने श्री खंडेरायांना थांबवून ठेवले आहे. बाणाईचे म्हणणे आहे की देवांनी गडावर जाऊ नये. काय समजते काय ती बानू स्वतःला? यांना थांबवून ठेवण्याचे तिचे धाडस झालेच कसे? म्हाळसा, तुम्ही आधी शांत व्हा. देवी, मी स्वतः जाईन आणि गडावर श्री खंडेरायांना घेऊन येईन. महाशिवरात्रीच्या आधी हे एक विघ्नच आहे. देवा, अजामेळ, लय दिसानं तुम्हाला असं जवळून बघायला मिळालं. जीवाला बरं वाटलं बघा. मला सुद्धा तुला पाहून चंदनपुरीतील ते दिवस आठवले. ते दिस कसं इसरण म्या. आणि तू खरंच इथे का राहत नाहीस? ह्या वयात तू एकटा असतोस. देवा, ह्यो तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. लेकीकडे असं किती दिस राहायचं हो? अशामेळ, अरे मी असा विचार केला का की मी माझ्या भक्ताकडे कसं राहायचं, माझ्या होणाऱ्या पत्नीकडे कसं राहायचं? अशामेळ, ह्या धारणा सोडून दे. आणि तसंही तुझं माझ्यावर ऋण आहे. जर तू मला तुझ्याकडे राहून दिलं नसतंस तर माझं काय झालं असतं?
तुम्ही लाजित बघा गरीबाला. बर अशामेळ कसा आहेस तू? बरं आहे की. परंतु तुझ्या चेहऱ्यावर ही चिंता कसली? काय नाही जी. अशामेळ तुझ्या मनात जे असेल ते बोलून टाक. देवा, लई दिसांनी हत आलो तरी अजून मोर तेच वाढून ठेवलं आहे. ते बघून जीवाचा घोर वाढलाय एवढंच. होय, तू आलास आणि बानूचा हट्ट तू प्रत्यक्षपणे पाहिलास. तेव्हा तुम्ही बोलता ते बरोबर आहे. पर माया बानूला असं वाटतं की तिला तुमच्या संग राहता यावं. या बानूला समजवलं की ह्यो नाच सोडून दे, हे असं काय बिघडणार नाही. मी असं बोललो की ती मला समजवते आणि राग येते. काय करावं कळत नाही जी. अशामेळ जर मला बानूला दुःखच द्यायचं असतं तर मी आतापर्यंत गडावर गेलो असतो. ती आनंदी राहावी ह्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. तेव्हा मला ठाव आहे तुम्ही तिच्यासाठी किती करतात. मला तुम्हाला बोल नाही लावायचा. जसं माझ्या भक्तांना माझ्यावर प्रेम करण्याचा अधिकार आहे तसाच माझ्या भक्तांना माझ्यावर रागवण्याचा देखील अधिकार आहे. देवा, रंगा ये. एवढा मोठा गड चढून गेलो, उतरून आलो, माझा जीव पार थकून गेलाय. रंगा हे घे. नाही नाही नाही, नका नका. मला कशाला उग, मी आपलं असंच म्हणलो. रंगा, आज तू माझ्यासाठी कष्ट घेतले आहेस तेव्हा घे. असं म्हणताय सा? तुम्ही म्हणताय म्हणून घेतो बर का. रंगा, गडावर काय झालं? हा ते म्या गेलो आणि परदानजीसनी समद बैजवार सांगितलं. मग ते मला म्हणलं का तू जा, म्या येतो भेटायला. आता आलेच असतील ती. बरं, आणखी कुणाच काही समजलं नाही ना? नाही कसं? अरे मी असं चाललो होतो आणि माझ्या मोहर देवी आल्या की. तिला हे कळलंच असणार, परंतु चिंता नसावी. बानू, अगं देव काय म्हणलं? थांबत्या ती नव. वय मावशी, म्या काय देवासनी गडावर जाऊ द्यायची नाही बघ. रंग्या, अदुगर हाता ये बघू. काय झालं? ए गंगे, पाणी आणजा पड. गडवर खाली करून करून पाय दुखायला लागलं माझं. काय झालं? अरे रंग्या, तू देवांचा सांगावर घेऊन गेला होतास ना गडावर. हा वय काय झालं तर त्या गडावर? प्रधानजी म्हणले म्हणजे ती हरता येणार आहे इथं देवासंग बोलाय. असू दे, ते आले तरी चालेल, पण म्या देवासनी गडावर नाही जाऊ देणार. माझं ठरलं आहे. काय ठरलं आहे बाळाई तुझं? शुभम भवतु. बाळाई, देवानी मला इथे येण्याचा निरोप पाठवला म्हणून मी आलो. श्री खंडेराय कुठे आहेत? जी ते आत आहे इथं. तुम्ही थांबा, मी त्यासनी सांगून येतो तुम्ही आल्यास. बाळाई, काय घडलं आहे याची मला काही अंशी कल्पना आहेच. श्री खंडेरायांनी इथेच राहावं असं मनोमन तुला वाटत आहे, हो ना? देवा, प्रधानजी आले ते. चला. बरं झालं तुम्ही आलात.
प्रधानजी, आता तुम्हीच मला सांगा, मी अजय देवांकडे मागणं मागितलं आहे ते काही चुकीचं आहे का? बाळाई, तूच मला सांग आता की श्री खंडेरायाने इथे राहणं उचित आहे का ते? का नाही? देव जसं गडावर राहतात तसं त्यांनी हाताबी राहावं. मी बी बायको आहे नव त्यांची. मग देव हाता असत्या तर मला त्यांची सेवा करून भाग्यच मिळेल. निश्चितच तुझ्या या मागणीला श्री खंडेरायांनी देखील नकार दिला नसावा. होय बानू, आणि आपल्याला नियमांचे पालन हे करावेच लागणार. तसेही पंधरवड्यातून 2दा भेटायचं वचन आहे. आणि मला तेच नग आहे देवा. परंतु बानू, त्याला आता पर्याय नाही. हा केवळ तुझा हट्ट आहे. बाणाई, मागे श्री खंडेराय इथे आले होते तेव्हा त्यांनी तुला शक्तिरूपाच्या काही कथा सांगितल्या होत्या. वय त्या कथांमधून तुला काही अर्थबोध होतो की नाही याचाच विचार श्री खंडेरायांच्या मनी होता. म्हणून ते इथे राहिले होते, केवळ तुला कळावं म्हणून. श्री महासा देवींनी अनेकदा निरोप पाठवूनही कथा संपेपर्यंत ते इथून गेले नाहीत, हो की नाही? हे खरं आहे, पर आता बी त्यांनी हत राहावं अशी इच्छा आहे माझी. नाही नाही, माझं मागणंच आहे तसं. बाणाई, यावेळी ते शक्य होईल असं वाटत नाही मला. आणि मी देखील तिला हेच सांगायचा प्रयत्न करतो आहे. बाणाई, बंद म्हणून काही सांगू इच्छितो. तू श्री खंडेरायांची पत्नी जरी असलीस तरी श्री खंडेराय भक्तांसाठी सदैव तत्पर असतात. बानू, तुझ्या या हट्टासाठी मी अशी विभागणी कशी करू? माझं दर्शन घेण्यासाठी गडावर अनेक जण येणार. तू म्हणतेस तसं माझं दर्शन कुठेही घडू शकतं. परंतु जर माझ्या भक्तांना माझं दर्शन हे गडावरच अपेक्षित असेल तर मात्र तसंच होईल. त्यासाठी गडावर सिद्धता सुरू आहे आणि म्हणूनच मला गडावर जाणं हे अनिवार्य आहे. श्री खंडेराय जे सांगत आहेत ते अगदी योग्य आहे. भक्तांची भक्ती श्री खंडेरायांसाठी अधिक महत्वाची आहे. त्याचं असं विभाजन कसं होईल? पण मी अभी देवांची भक्तच आहे की. होय, आणि पत्नी देखील. त्यामुळेच हे सारं तू समजू शकतेस. बाणाई, या साऱ्याचा तू विचार करायला हवास. बानू, मला कोणाच्याही मनाविरुद्ध वागायचं नाही. प्रधानजींना मी इथे बोलवण्याचं कारण हेच की त्यांचं म्हणणं तुला कळावं, माझं म्हणणं तुला कळावं. तेव्हा आता विचार करून निर्णय घे, कारण अंतिम निर्णय हा तुलाच घ्यायचा आहे. तुम्ही म्हणता आहे सर, ते मला पटलं आहे बघा. तुम्ही गडावर जावं जी. बानू, हा निर्णय तू रागावून तर घेत नाहीयेस ना? नाही देवा, मला खरंच तुमचं म्हणणं पटलं आहे. महाशिवरात्रीला तुम्ही गडावर असायला हवं हेच खरं आहे. लवकरच आपली भेट गडावर होईल. तुम्ही सर्वजण देखील गडावर या. येतो मी. शुभम भवतु. शुभम भवतु.